हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर बरेच दिवस झाले मी यूट्यूब व्हिडिओज बंद केलेले होते, कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी लास्ट टाईम जॉब मला लागली होती. त्यामुळे माझं बिलकुलच व्हिडिओ शूट करणं, त्यावर एडिटिंग करणं बिलकुलच जमत नव्हतं. सो आता थोडा जॉबमधून ब्रेक घेतलेला आहे, त्यामुळे मी पुन्हा माझ्या व्हिडिओजला सुरुवात करत आहे. आणि गणेश चतुर्थीपेक्षा, अनंत चतुर्दशीपेक्षा सगळ्यात चांगला मुहूर्त कुठला असेल माझ्या नवीन व्हिडिओजच्या सुरुवातींसाठी? सो इथे आता अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि मी आली आहे अमरावतीवरून अकोल्याला, म्हणजेच माझ्या माहेरी. तर आज सकाळपासूनच गणपती बाप्पांच्या जेवणासाठीची लगबग सुरू होती. सगळ्यात आधी जी आहे ती सकाळीच बाहेर रांगोळी वगैरे, सडा सारवण वगैरे झालेलं होतं आणि इथे आंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी साज सजावट करून घेतली होती आणि त्यानंतर इथे स्वयंपाकाला सुरुवात जी आहे ती केलेली. तर इथे स्वयंपाकामध्ये कोहड्याची भाजी, आंबील, कथली, त्यानंतर मोदक असा सर्व बाप्पांच्या आवडीचा बेत जो आहे तो आम्ही केलेला होता. तर सगळ्यात आधी इथली आहे, त्यानंतर कोहड्याची भाजीसुद्धा केलेली आहे आणि आंबीलसुद्धा बनवलेली आहे. तर जसा नैवेद्य आपण गौराईला लावत असतो, जसं आपण गौराईचं पूजन करत असतो, त्याचप्रमाणे इथे आपण गणपतीचंसुद्धा पूजन करत असतो. फरक फक्त एवढाच की कुणी आदल्या दिवशी करतं, नाहीतर कुणी अनंत चतुर्दशीला करतं. तर आज इथे अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, म्हणजे गणपती विसर्जनाचा. तर त्यासाठीच इथे गणपतीला नैवेद्य लावायचा आहे. तर इथे बघा, माझी आंबीलसुद्धा तयार झाली आहे. ज्वारीची जी आंबील असते ती इथे मी बनवून घेतली आहे. त्यासोबतच कुरड्या, पापड, वडे, भजे असे सर्व प्रकार आपण या पूजनामध्ये, नैवेद्यामध्ये अर्पित करत असतो. मधल्या काळात जे आहे, मला बऱ्याच जणांनी नवीन व्हिडिओबद्दल विचारलं, पण माझ्या जॉबमुळे सकाळची होणारी दगदग आणि जॉबवरून आल्यानंतर आलेला प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा यामुळे मला व्हिडिओ बनवायला, शूट करायला आणि एडिट करायला अजिबातच वेळ मिळत नव्हता. पण आता इथे काही दिवसांचा ब्रेक मी जॉबमधून घेतलेला आहे. तर आता कंटिन्युअसली माझे व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा फ्रेंड्स, माझी आंबील जी आहे ती इथे पूर्ण तयार झाली आहे आणि इथे मी जी आहे ती कटलीची तयारी करत आहे. तर सगळ्यात आधी मी तेलामध्ये थोडासा मिरची आणि सांबाराची पेस्ट आणि सोबतच दुधी भोपळ्याचे 2 ते 3 तुकडे आपण इथे ॲड केलेले आहे. सोबतच थोडा कढीपत्तासुद्धा मी इथे ॲड करून घेतलेला आहे आणि ताक किंवा दही याच्यात आपण थोडंसं बेसन जे आहे ते कालवून त्याची पेस्ट जी आहे ती आपण इथे याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर अशा पद्धतीने माझी कतलीसुद्धा रेडी होऊन जाईल. तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता आणि सोबतच इथे माझी पूजेची तयारीसुद्धा झालेली होती. सो आता इथे आम्ही 2 हार केलेले होते. एक फुलांचा हार होता आणि दुसरा जो आहे तो तुर्वांचा हार होता. तर भावानी दोन्ही हार जे आहे ते गणपती बाप्पाला घातले होते आणि सोबतच आरतीचीसुद्धा तयारी आम्ही इथे करत होतो आणि सोबतच एका साईडला नैवेद्याचीसुद्धा तयारी खाली चालू होती. काही जणांकडे गणपती उठण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा गणपतीला नैवेद्य आणि गणपतीचं पूजन करत असतात. पण इथे आम्ही आधीपासूनच गणपती उठण्याच्या दिवशीच गणपतीला नैवेद्य अर्पित करत असतो. तर त्यामुळे आम्ही गणपती उठण्याच्या दिवशीच, विसर्जनाच्या दिवशीच नैवेद्याचं ताट करत असतो. तर इथे आता आम्ही आरतीला सुरुवात करणार आहे आणि आरतीसोबतच इथे नैवेद्यसुद्धा लावलेलं आहे.
इथे जे आहे ते बाप्पांना नैवेद्यसुद्धा अर्पण करून झालेलं होतं. तर इथे मोतीचूरचे लड्डू, मोदक, पुरणाचे मोदक आणि पूर्ण जे स्वयंपाक आम्ही जो केलेला होता, म्हणजे 16 प्रकारच्या भाज्यांची भाजी, कोहड्याची भाजी, कथली, आंबील, वडे, पुरणपोळी या सर्व गोष्टींचा नैवेद्य आम्ही बाप्पांना अर्पण केलेला होता. तर इथे थोड्या वेळाने म्हणजे नैवेद्य अर्पण केल्यानंतर दुपारच्या वेळेला साधारणपणे 4:30-5 वाजता आम्ही गणपती विसर्जनाची सुद्धा तयारी करत होतो. तर इथे बाप्पांचं जेवण झाल्यानंतर आम्ही बाप्पांच्या विसर्जनाला जायचं ठरवलं. तर इथे आता बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी त्या भावानी माझ्या कळस हलवलेला आहे आणि कळस हलवून गणपतींना पूर्ण घराचं दर्शन करून मग आम्ही विसर्जनाच्या घाटापर्यंत निघालेलो आहे. तर इथे गणपतीच्या विसर्जनासाठी खूप सुंदर असे गणेश घाट, गौरी घाट तयार केलेले आहेत. तर इथे आता आम्ही गणेश घाटावर जायसाठी निघालेलो आहे. आज जवळपास सर्व घरगुती गणपती जे आहेत, लहान गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन होणार आहे आणि जे मोठे गणपती आहेत त्यांचं विसर्जन आज रात्री किंवा उद्या संध्याकाळपर्यंत होणार आहे. तर इथे काही छोटे मोठे गणपती जे आहे ते आम्हाला जाताना दिसलेले आहे आणि इथे आम्ही आता घाटावर पोहोचलेलो आहे. तर घाटावर पोहोचून सगळ्यात आधी आम्ही गणपतीची परत एकदा आरती केली आहे, पूजन केलं आहे आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांसोबतच मिळून गणपतीचं विसर्जनसुद्धा केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा गणेश घाट जो आहे तो स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने सजवलेला आहे. तर हा होता फ्रेंड्स माझा आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉग. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर इथे आज बऱ्याच घरगुती गणपतींची खूप जास्त गर्दी होती. तर इथे आम्ही आरती केल्यानंतर इथे कुंडाजवळ गणपती विसर्जन करण्यासाठी आलेलो आहे आणि खरोखरच इथे जेव्हा गणपती विसर्जन असतं त्यावेळेस अगदी मन भरून आलेलं असतं आणि आपल्या गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी बोलवण्यासाठी आपलं मन जे आहे ते उत्सुक झालेलं असतं. तर हा होता फ्रेंड्स माझा आजचा व्लॉग. भेटूया नक्कीच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप वॉचिंग. बाय बाय.